हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा कधीपर्यंत चालणार? नीट परीक्षेतील घोटाळा आणि पेपरफुटीच्या भोंगर कारभारामुळे संतापलेले हजारो विद्यार्थी थेट मंत्रालयावर धडकले. पोलिसांची धरपकड आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार आणि जय भीम. प्रबुद्ध भारतमध्ये सर्वांचं स्वागत. काल 12 जून 2026 मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने एक मोर्चा निघाला आणि त्या मोर्चा चर्चेत आला. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ, पेपरफुटीची मालिका आणि आता नीट परीक्षेतील संशयास्पद कारभार या विरोधात हजारो विद्यार्थी मुंबईच्या रस्त्यावर आपला आक्रोश व्यक्त करत होते. हा एक मोर्चा नव्हता तर लाखो विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त होत असलेल्या स्वप्नांचा एक संताप होता. वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केला होता. बीएमसी इमारतीपासून मंत्रालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. हा मोर्चा फक्त एक प्रतिकात्मक निषेध नव्हता तर विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटल्याचं ते एक उत्तम उदाहरण होतं. या मोर्चाच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक होत्या. त्यातली पहिली मागणी अशी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. आणि दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी किंवा खेळ करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावी आणि सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची सूत्रे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC कडे सोपवण्यात यावी. मोर्चा जसा जसा मंत्रालयाच्या जवळ पोहोचला तसा तणाव वाढत गेला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता अडवला. आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात मोठी शाब्दिक चकमक उडाली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि ज्यामुळे परिस्थिती अत्यंत चिघळली. यावेळी कमलेश उबाळे, प्रशांत बोराडे, आनंदराज घाडगे यांच्यासह अनेक विद्यार्थी नेत्यांना आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कमलेश उबाळे यांनी सरकारला थेट इशारा दिला आणि ते म्हणाले की देशातील शिक्षण व्यवस्था आज एका मोठ्या संकटात आहे. जेव्हा जेव्हा परीक्षा होतात तेव्हा पेपर लीकची बातमी येते. या सगळ्या मागे एक मोठं रॅकेट काम करतं ज्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी सारख्या संस्था रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील या भ्रष्टाचाराने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. सध्या हे सर्व आंदोलन आझाद मैदानावर स्थलांतरित झाले आहे. पोलिसांच्या धरपकड सत्रानंतर सुद्धा विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आज मुंबई या ठिकाणी मंत्रालयावरती सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विद्यार्थी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळे विद्यार्थी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसाच मी देखील औरंगाबाद विद्यापीठातून येऊन या मोर्चात सहभागी झालो होतो. मात्र आमचा मोर्चा शांततापूर्ण वातावरणात असताना देखील मुंबई पोलिसांनी नेमकं कुणाच्या सांगण्यावरून हा मोर्चा दडपवण्याचा प्रयत्न केला हे काय मला कळत नाही. या मोर्चा दडपवत असताना पोलिसांनी माझ्यासोबत झटापटी केली आणि माझ्या हाताला मार लागलेला आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. मात्र या ठिकाणी देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आंदोलन शांततापूर्ण वातावरणात होतंय, पोलीस सहकार्य करतायत. मात्र आमच्यासोबतच पोलिसांनी अशी का वागणूक दिली आहे किंवा पोलीस आमच्यासोबत असे का वागले, पोलिसांनी आमच्यासोबत अशी झटापटी का केली हा आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे. मात्र आपण सरकारला आणि पोलिसाला न घाबरता आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या ताकदीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर आपल्याला ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आपण लढा उभा करणार आहोत. धन्यवाद. सरकार जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही आणि परीक्षा अपारदर्शक करत नाही म्हणजेच UPSCचा पर्याय स्वीकारत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. फक्त घोषणाबाजीने हे सरकार जागा होईल का की विद्यार्थ्यांच्या या आक्रोशानंतर सरकार काही ठोस निर्णय घेईल? शिक्षण क्षेत्रातील ही सिस्टम सुधारणार का हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट नक्की, विद्यार्थ्यांचा हा एल्गार सरकारला एका मोठ्या संकटाची चाहूल देऊन गेला आहे हे नाकारता येत नाही. आम्ही या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत. ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. जय भीम. धन्यवाद.